जुना बुधवार तालीम ते पंचगंगा स्मशानभूमी रोड परिसरात मोठा ओढा आहे। हा ओढा थेट जयंती नाल्याला मिळतोय। मात्र या ओढ्यात काही व्यक्तींनी सीपीआर इथल्या बांधकामातील मुरुम आणि खरमाती ट्रॉलीद्वारे टाकून सपाटीकरण सुरू केलंय। आतापर्यंत तब्बल 50 ट्रॉली मुरुम टाकून हा ओढा मुजवण्याचा घाट बांधला गेलाय। संतप्त नागरिकांनी हे काम थांबवून प्रशासनाकडे चौकशी आणि कार्यवाहीची मागणी केली आहे। जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी परिसरातील सांडपाणी आणि गटारीचे पाणी वाहून नेणारा ओढा आणि हाच ओढा आता काही व्यक्तींनी खरमाती टाकून मुजवण्याचा घाट बांधलाय। अद्यापपर्यंत 50 पेक्षा अधिक ट्रॉली मुरुम टाकल्याचं नागरिकांचा आरोप आहे। या कारवाईला परवानगी नसल्याचंही ट्रॅक्टर चालकानं कबूल केलंय। या प्रकारामुळे परिसरातील गटारी आणि ड्रेनेज पाण्याचा मार्ग बंद होणार असून भविष्यात पुराचं गंभीर संकट उद्भवण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ते सुनील भांदिगरे यांनी प्रशासनानं तात्काळ चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तो भराव टाकून हे वड्याचं पात्र मुजवायचं काम चालू आहे। आता ह्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन आलेल्यासनी मी विचारलं की बाबा तुमच्याकडे महानगरपालिकेची ऑर्डर आहे काय, कलेक्टरची ऑर्डर आहे का की हा नाला मुजवायला सांगितलं, अशी कुठली ऑर्डर असेल तर आम्हाला काय अडचण नाही। तर त्यांच्याकडे अशी कुठलीही ऑर्डर नाही आहे। मुळामध्ये हे एकदा जर मुजवलं गेलं तर ह्या ठिकाणी तालमीच्या परिसरामध्ये राहणारी चाळीमध्ये असतील या नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरणार आहे। त्याचबरोबर खानिलकर बंगल्यापाशी झालेली घरं असतील त्यांच्याही सीता कॉलनी सारखा भाग, सिद्धार्थनगर सारखा भाग ह्या ठिकाणी हे पाणी वाढणार आहे। त्यामुळं त्वरित हा जो या ठिकाणी मलमा टाकत आहेत, मुरुम टाकत आहेत, खरमाती टाकून हा वडा मुजवायचं काम करत आहेत, यांच्यावर कारवाई महानगरपालिका, कलेक्टर ऑफिस आणि पोलिसांनी सगळ्यांनी मिळून ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्याच्या मागचा मास्टरमाइंड शोधून काढला पाहिजे।